श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. स्वामींना तुम्हाला आज काय सूचित करायचे आहे ते. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 फुले दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक फूल तुम्ही निवडा. जे फूल तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच आपल्या स्वामींनी पाठवलेला आहे, हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्हीही फुले आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. तर ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, मला माहिती आहे तुला तुझ्या जीवनात आता सध्याला खूप अडचणींचा, संकटांचा सामना तुला करावा लागत आहे. पण बाळा, ज्या दगडावर सर्वात जास्त घाव पडतात तीच मूर्ती जास्त रेखीव बनत असते. म्हणून तुझ्या वाट्याला अनेक प्रकारची संकटे आली तरी देखील तू डगमगून जाऊ नकोस. संकटे म्हणजे छिन्नीचे घाव असतात. या संकटरूपी छिन्नीने तुमच्या आयुष्यातला अनावश्यक भाग हा छाटला जातो. याने तू दुःखी होऊ नकोस, उलट याचा आनंद बाळग. बाळा, अन्याय सहन करू नकोस, पण प्रसंगी अपमान पचवण्याची देखील ताकद ठेव. कारण याच गोष्टी उद्या तुला खूप मोठे बनण्यासाठी मदत करतील. बाळा, काही वादळे ही विचलित करण्यासाठी नाही तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. आजचा संघर्ष उद्याचे साम्राज्य बनवत असतो. त्यामुळे पहिला तुझा विचार बदल, मगच तुझे आयुष्यही बदलेल. बाळा, अपयश म्हणजे संकट नव्हे, तर तुम्हाला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड असतात. एकदा का तू तुझे कर्तृत्व सिद्ध केलेस तर तुझ्याकडे संशयाने बघणाऱ्या नजराही आपोआप आदराने तुझ्यासमोर झुकू लागतील. बाळा, स्वतःची तुलना कधीच दुसऱ्याशी करू नकोस. कारण तू तसे केलेस तर तू स्वतःच स्वतःचा अपमान करत असतोस, हे लक्षात ठेव. पैज ही नेहमी स्वतःशीच लाव, इतरांशी नको. कारण जर का तू जिंकलास तर तू तुझा आत्मविश्वास जिंकशील, आणि जर का तू हरलास तर तू तुझा अहंकार हरशील. यामध्ये दोन्हीही बाजूने फायदा तुझाच होईल. बाळा, तुला जर खूप मोठे बनायचे असेल तर तशी तुझी प्रबळ इच्छा असली पाहिजे. तेव्हाच तू सर्व अडचणी ह्या हसत हसत पार करू शकशील. आणि ह्या अडचणींना पाहून तू असा घाबरू नकोस. ह्या तुला भीती दाखवण्यासाठी नाही तर तुला मजबूत करण्यासाठीच आलेले आहेत. आणि बाळा, तू घाबरू नकोस. मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. पण मी तुला आज या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव. तुझा माझ्यावर जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया.
स्वामी म्हणतात, बाळा, वेळ आली की तुला ते सर्व मिळणार आहे, ज्याची तू कधी कल्पना देखील केलेली नाहीस. फक्त त्यासाठी तू थोडा धीर धर. वाईट परिस्थितीमध्ये शांत राहा, कारण कोणतीही गोष्ट ही कायमची नसते. बाळा, दुःखी राहू नकोस. नेहमी आनंदी राहा. स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस. आजचा दिवस जरी कठीण असला तरी उद्याचा दिवस हा तुझ्यासाठीच उगवलेला असेल. मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलवताच धावून येईल. आयुष्य हे खूप सुंदर आहे. प्रेमाने एकमेकांसोबत बोलत राहा. धनदौलत कोण कोणाला देत नाही, फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असू दे, सुखाचा किंवा दुःखाचा, त्यासाठी कोणी जर तुला हाक दिली तर प्रेमाने त्यांना तू साथ दे. बाळा, त्या घडलेल्या वाईट घटना आठवून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. वाईट वाटून घेऊ नकोस. हिंमत हारू नकोस. धीर धर, कारण जीवनातील ही वाईट वेळच, ती वाईट घटनाच तुला पहिल्यापेक्षा खूप हिंमतवान आणि बुद्धिमान बनवेल. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची ताकद तुला देईल. बाळा, माणसाला त्याच्या जीवनाचे उद्देश किंवा ध्येय हे कधीच विसरायचे नसते. जीवनात तुमच्यासमोर कितीतरी प्रकारची प्रलोभने येतील, कितीतरी इच्छा जन्म घेतील, जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करतील. पण त्या प्रलोभनांना बळी न पडता तुमच्या ध्येयाकडे, उद्देशाकडे लक्ष द्या. बाळा, जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा फक्त डोळे मिटून मनापासून माझे स्मरण कर. मी नक्कीच तुझ्या मदतीला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच धावत येईन. बाळा, जो दुसऱ्याच्या सुखासाठी नेहमी प्रयत्न करत असतो त्याच्या पाठीशी आम्ही नेहमी सावलीसारखे उभे असतो. कोणाच्याही वाईट वागण्याने तुझे काहीही वाईट होणार नाही. तुम्हाला तेच मिळत असतं जे तुम्ही पेरलेलं असतं. बाळा, जर का एखादी व्यक्ती तुला टाळण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला कधीच कवटाळून बसू नकोस. आणि जर का एखादी व्यक्ती तुला जीवापाड जपत असेल तर त्या व्यक्तीची साथ कधीच सोडू नकोस, कारण अशी माणसे मिळण्यासाठी नशीब लागते. बाळा, मी तुला आज या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव. आणि तू जर का मला मनापासून तुझी आई मानत असेल तर स्वामी माऊली असे लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.